नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रणव पाटील आणि हा माझा पहिला यूट्यूब ब्लॉग आहे। तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत अर्नाळा जुना कोलीवाडा इथे आणि आजचा दिवस स्पेशल आहे कारण की आज आहे दसरा आणि आज देवीचं विसर्जनसुद्धा आहे। तर मित्रांनो, आता आम्ही कशा पद्धतीने विसर्जन करणार आहोत ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, आता बघू शकता माझ्या मागे सगळे लोक विसर्जनाला आले आहेत। म्हणजे किती चांगल्या पद्धतीने म्हणजे भक्ती आणि प्रेमाने सर्व लोक जमतात आणि देवीचं विसर्जन करतात। तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। तर मागे बघू शकता तुम्ही डीजे आहे आणि त्याच्या मागे लहान मुले नाचता येते आणि कशा पद्धतीने विसर्जन आता होणार आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, आता आम्ही इकडे आलो आहोत जस्ट अर्नाळा गावामध्ये आणि आता विसर्जन होणार आहे। तर बघू शकता तुम्ही की पाण्याचा पण सळसळाट एकदम म्हणजे जोरदार झाला आहे। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही समुद्राच्या मध्ये आहोत। मध्ये म्हणजे आहोत इकडे। तर आता मोठ्या बोटीमध्ये आहेत। आम्ही किनाऱ्यापासून इकडे छोट्या बोटीत आलो आहे आणि आता आम्ही मोठ्या बोटीत आहे। तर बघू शकता तुम्ही देवी आपली बसली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आता निघणार आहोत। तर आपण काही प्रश्न विचारू। तर आम्हाला सांगा तुम्ही की हे विसर्जनचं काय वैशिष्ट्य वगैरे आहे का, म्हणजे पारंपरिक पद्धतीने कसं वगैरे काय माहिती तुम्ही दिली असते तर आम्हाला। नमस्कार, आम्ही अर्नाळा जुना कोलीवाडा इथून आम्ही आहोत। दरवर्षी आम्ही देवी बसवतो नवरात्रीला आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही देवी बसवत आहेत। तर आमचे पारंपरिक आहे, सांस्कृतिक आमच्या ते गावातलं आम्ही तिकडे देवी बसवतो। आमचं खूपच फारच छान प्रकारे आम्ही सार्वजनिकरित्याने आम्ही इकडे देवी बसवतो आमच्याकडे आणि खूपच बरं वाटते आम्हाला। आणि आमची ही देवी आज आम्हाला 20 वर्ष पूर्ण झाली। 20 वर्ष पूर्ण झाली पण आम्हाला ह्या ह्याच्यातनं बरंच काही शिकायला मिळालं। नवरात्रामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या घडामोडी प्रत्यक्षात आम्ही आत्मसात केलेत। आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं। त्याच्यातून आम्ही हळूहळू शिकून आज आम्ही सगळी सुधारणा केलेली आहे। ह्या देवीचं एवढं महत्त्व आहे की ही देवी नवस घेतला तर नवसाला पुढच्या वर्षी पावली पाहिजे असं हिचं महत्त्व आहे। आणि अजूनपर्यंत आम्हाला कुठलाही असा अपघात वगैरे असं काहीच झालेलं नाही आणि आम्ही पूर्वी लहान बोटीत विसर्जन करायचो आणि आता मोठ्या बोटीमध्ये विसर्जन करतो आणि ते पण आम्ही खूप फोनमध्ये जातो। बोला दुर्गा माते की जय, अंबे माता की जय। हे जे कोळी बांधव आहेत हे आम्हाला खूप सहकार्य करतात, आम्हाला सहकार्य करतात आणि शिवलिंग बोट, बोटीचं नाव शिवलिंग बोट श्री खारकांडी आम्हाला खूप सहकार्य करतात। देवी विसर्जन करायला जातो आम्ही या बोटीची। अच्छा, आणि गावाकडे गणपतीला पण मोठ्या बोटीत आता ती पण ताई पण तिकडेच आहे, बोटी पण आहे बाकी, त्यांना पण आणणार होती बोटी। आता हे काय म्हणजे अर्धा तास लागतो ना। अच्छा, त्याच्यामुळे बोलते नको ना। आणि तर आता आपण बघितलं की काकाने आपल्याला सर्व साधारण भाषेमध्ये समजवले की विसर्जनामध्ये कसं लोक काय करतात आणि हे जे लोक आहेत ते खूप सहकार्य करतात। आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इकडे सगळं वातावरण पण मस्त छान आहे। तर मित्रांनो खूपच अनुभव वेगळा आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण
पाणीच आहे. आता आपण ड्रायव्हरला काही प्रश्न विचारू की कसा वगैरे काय अनुभव आहे. तर काका कसं वाटते तुम्हाला चालवून? एकदम मस्त वाटते. काय तुम्ही 2 शब्द बोलाल का? तर काका कसं वाटते तुम्हाला बोट चालवून? तर मित्रांनो बघू शकता बोट का चालवते मी? आता इकडे बोट चालवत आहेत. मी आणि काका रोज बोट चालवतात. साधारणतः आपल्याला अजून किती टाइम लागेल पोहोचायला मध्ये? जास्तीत जास्त 5 मिनिटं. अच्छा 5 मिनिटं लागतील का? अच्छा म्हणजे खूपच फास्ट बोट आहे आणि हा माझा पहिला अनुभव आहे. तुम्ही रोजच जाता तर तुम्हाला काय वाटत नसेल ना? काहीतरी बोला. काय बोलू. मच्छी पकडायला जायला आम्हाला 7 तास 8 तास 10 तास असे लागतात. अच्छा आतमध्ये तेवढ्या आतमध्ये जातो. अच्छा हो. रोज की म्हणजे कसं तुमचं दिनचर्या काय आहे? हे जशी मासळी भेटेल त्याच्यावर नाही 2 दिवसात पण येतो 10 दिवसात पण येतो. अच्छा रात्रीच असतं की म्हणजे दिवसा कसं काय? रात्र दिवसा चालूच असते. चालूच असतं. तर रात्री दिवसा कधीही म्हणजे भरपूर भरती ओटीच्या हिशोबाने. अच्छा भरती ओटीच्या हिशोबाने असतं. तर काका तुम्ही कसे काय ओळखतात त्या काकांना? त्या काकांना इकडे आमच्या इकडे मंडप करायला येतात तेव्हा त्या ओळख झाले. आता त्यांची देवी विसर्जन करायला मग या बोटीत येतात. अच्छा अशी ओळख झाली. तर खूपच छान पद्धतीने आम्ही आधी छोट्या बोटीतून आलो आणि आता मोठ्या बोटीमध्ये आहे. तर हा माझा पहिला अनुभव आहे. तर छान पद्धतीने म्हणजे आम्ही आता चाललो आहोत. हे पकडून दे ना. आम्ही ड्रायव्हर बघ किती आहेत. 3 ड्रायव्हर. हे आकाश घेऊन जाऊ नको. आता बोट चालवत आहे. आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही समुद्रामध्ये पोहोचू. तर खूपच चांगला अनुभव आहे. काकांनी मला बोट चालवायला शिकवलेली आहे. तर बघू कसं अवघड आहे बोट चालवणं. थोडी अवघड आहे पण आम्ही शिकू. तर दादा कसं वाटतंय तुला बोट चालवून? खूपच चांगला वाटत आहे बोट चालवून. आज मी पहिल्यांदा बोट चालवतोय. हा पुढे पण बघा जरा. वाटत आहे मला आणि भीती पण वाटत. ते तर वाटणारच ना. पण काकांनी खूप चांगल्या पद्धतीने तुला शिकवलंय ना. जरा समोर पण कर ना. जरा समोर पण कर. काय तर मित्रांनो आपण बघितलं खूपच छान अनुभव आहे. तर दादा दादा दिसतो आम्ही दिसतो ना. तर तुम्ही बघू आताच आम्ही बोट ही चालवली. आणि दादा कसं वाटते तुला म्हणजे या वातावरणामध्ये 2 काही शब्द बोलू शकतो का तू? हे वातावरण जे आता सध्या मी अनुभवत आहे हे माझं पहिल्यांदा अनुभवत आहे मी. हां. पण इतकं छान मला असं वाटत आहे ना की मी ते शब्द मी शब्द नाही झाला आहे. शकत. मी शब्द झालाय. हां हे वरती खुला आसमान, आजूबाजूला 4ही बाजूने समुद्र, हां समुद्र देवतेच्या एकदम मध्ये आम्ही आलो आहोत. हो हो. आणि असं 4ही बाजूने आम्हाला हवा एकदम थंड थंड हवा मिळत आहे. इतका छान अनुभव आहे की खूपच छान आहे. मी एक्सप्लेन नाही करू शकत असं आहे. खूपच छान पद्धतीने म्हणजे आम्ही करतो आहे. तर खूपच बरं वाटतंय आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे मित्रांनो. आणि बघू शकता तुम्ही इकडे सगळे कोळी बांधव आहेत. ते म्हणजे यांचं दर म्हणजे बोलतात ना की प्रत्येक वर्षीचं म्हणजे यांचं हे आहे आणि ते खूप मदत करत असतात. आणि अंबे मात की नवदुर्गा माते की जय. युगानी माते की जय. तर मित्रांनो आता आम्ही एकदम खोलमध्ये आलो आहोत आणि आता फायनली विसर्जन होणार आहे. कशा पद्धतीने होते आता बघू शकता. आपले कोळी बांधव विसर्जनासाठी तयार झालेले आहेत. हे इकडे 2 आहेत आणि इकडे बाकीचे आहेत. आपला सूरज दादा आहे. सूरज दादा अंबे मात की जय. युगानी माते की जय. माते की जय. मारुंडा माते की जय. जय. मोठ्या मोठीतून आता छोट्या मोठी देवी घेतलेली आहे. हा हे नाको आमचे सगळे मित्र अशा प्रकारे देवी विसर्जन करणार आहे. सगळे बघून घ्या. सगळ्यांनी हाय बोला. सगळ्यांनी हाय बोला. अंबे मात की पुढे मारली आहे. जय. जय.
बोला अंबे मात की जय बोला जीवदानी मात की जय 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 बोला अंबे मात की जय दुर्गा बोला अंबे मात की क्षमा करा मध्ये रक्षण कर क्षमा करा अंबे मात की बोला नवदुर्गा माते की जय कोळी बांधवांना सलाम नमस्कार आहे माझा. त्यांचं हे जे अप्रतिम जे कृत्य आहे हे म्हणजे निशब्द आम्ही आहेत की म्हणजे एवढ्या खोल जाण्याने काही खायची गोष्ट नाहीये. त्यांच्याशिवाय देवीचे विसर्जन करणे आम्ही कल्पना करू शकत नाही. कोळी बांधवांच्या मदतीशिवाय देवीचे विसर्जन करणे आम्ही कल्पनाही नसेल करू शकत. आम्ही ते विचारही नाही करत. कारण इतक्या खोल पाण्यात आणि इतकं बघू शकता तुम्ही. तर आता मित्रांनो पाठ सुटलाय. किती म्हणजे 5-10 मिनिटं अशीच झाली असतील की हे पाठ सुटतच नाही. ह्याच्यामुळे सुटत नाही जे देवी सुटत नाही ते ह्याच्यामुळे तर मित्रांनो आता आम्ही विसर्जन करून आलो आहोत आणि खूपच छान पद्धतीने विसर्जन झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीने कोळी बांधवांनी मदत केली आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा फेवरेट पानामध्ये कमेंट करा. तर काय तुला बोलायचं आहे का याच्यावर? राम राम आणि जय श्रीराम. जय जय मा दुर्गा. श्रीराम.